तुमची सकाळची सुरुवात कुठून होते? तर हे बघा, माझी सकाळची सुरुवात आहे ना ही चुलीपासूनच झाली. तर आज आहे ना मस्त अशी हिरव्या वाटणातील बटाट्याची भाजी करणार आहे मी. मस्त चमचमीत, ज्यांना आवडत नाही ना ते पण आवडीने खातील. तर बघा, इथं आहे ना मसाला मी काढून घेतला आहे. तुम्ही धनं पण घेऊ शकतात यामध्ये, पण माझ्याकडे कोथिंबीर होती त्यामुळे मी काही धनं घेतले नाही. आता सुरुवातीला आहे ना हिरव्या मिरच्या, जिरे, लसूण आपल्याला थोडंसं तेल टाकून आहे ना भाजून घ्यायच्या. हे का भाजायचं आहे तर याचा उग्गीर वास आहे ना आपल्या भाजीला लागू नये, कारण बटाट्याला पण उग्गीर वास असतो. त्यामुळे आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. जास्त काही भाजत बसायचं नाही आहे, काळं नाही करायचं. नॉर्मल थोडंसं आहे ना तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर शेंगदाणे पण तेलामध्ये ना भाजून घ्यायचे. तुम्ही जर ह्या पद्धतीने भाजी बनवाल ना एकच नंबर लागते आणि बाजरीच्या भाकरी किंवा चपातीबरोबर खूप छान लागते रस्सा भाजी ही. तर सर्व वाटण मी आता करून घेतलं आहे हे, आणि वाटण बनवून आणतो रे ना इथं आपण आहे ना बटाटे परतायला टाकू. तर 2 पळ्या तेल टाकले, त्यामध्ये साल काढून घेतलेले बटाटे टाकले आणि यामध्ये ना थोडंसं मीठ आणि हळद आणि हिंग टाकायचं आहे परतायला. तुमच्याकडे मोहरी असली ना, मोहरी आणि कढीपत्ता त्याची फोडणी दिली ना तरी पण चालेल, पण माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी काही टाकलं नाही. हा त्या साहित्यामध्ये ना आपण मस्त अशी बटाट्याची भाजी बनवणार आहे. तर चला, बटाटे परतेपर्यंत आहे ना आपण मसाला काढून आणू. तर मसाला नंतर आहे ना काही परतायचं नाही आहे, कारण आहे ना आपण सगळंच तेलामध्ये भाजून घेतलं आहे ना. हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे आणि शेंगदाणे, कोथिंबीर सर्व भाजून घेतलं आहे. त्यामुळे आहे ना आता आपल्याला फक्त वाटण बनवून आणायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं. तर बघा, आपले भाजीला आहे ना कलर आणि तरी एक नंबर आली आहे. तर यामध्ये ना आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा आपण वाढू शकतो. आणि त्यानंतर भाजी शिजण्यासाठी ठेवायची. 10 ते 15 मिनटं आहे ना भाजी छान अशी उकळू द्यायची, शिजू द्यायची. आणि त्यानंतर आहे ना मग भाजी उतरून ठेवायची. तर बघा, मस्त अशी भाजीला तरी पण आली आहे आणि छान चवीला, म्हणजे दिसायला जेवढी छान दिसते तर चवीला पण खूपच छान लागते. तर चला, आता भाजी शिजत आली आहे, तुम्हाला दाखवते मी भाजी कशी झाली जवळून. एक नंबर भाजी झाली आणि आपले बटाटे पण शिजले. मस्त अशी चुलीवरची उकळती भाजी आणि त्यामध्ये गरम गरम भाकर, आहा, एक नंबरच जेवण लागतं. तर चला, आता आहे ना ही भाजी उतरून ठेवते आणि त्यानंतर चपात्या वगैरे करून घेते. काय खाऊ राहिला तू बट्या? अय बट्या, भात सुद्धा नाही. बट्या, काय खातो? त्याला भाकरच नाही देत, काय कधी बिचारा. पाणी काढून काढून खाऊ राहिला. आता आहे ना इथं विहिरीवर आली होती, मोटर चालू करायची होती. मला म्हटलं चला आता आहे ना मोटर चालू करून येऊ, कारण अहो पाणी भरताय तिकडं, लाईट गेली होती म्हणून मोटर चालू करायला आली होती. तर चला, आता घरी चालली आहे. कपडे राहिले अजून माझे, धुयाचे, भांडे घासायचे राहिले, ते पण काम आवरून घेते. मळ्यात पण जायचं आहे. मळ्यात आहे ना थोडीशी मी तूर लावलेली, ती तूर खुरपायची, त्यासाठी जायचं आहे मळ्यामध्ये. तर चला, तर बघा, मस्त असा हिरवगार गिन्नी गवत आहे आणि पाऊस आला म्हणजे सगळंच हिरवगार होतं. तर इकडं साईडला मका आहे. तर बघा, इथं मका आणि इथं जनावरांसाठी गिन्नी गवत. तर चला, आता घरी जाऊ, नंतर मळ्यात जायचं आहे. तर पटपट आवरून घेऊ.